नमस्कार, श्री कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत अंडा टिक्का मसाला। तर ही अंडा टिक्का मसाला खायला खूप स्वादिष्ट लागतो आणि बनवायला पण खूप सोपा आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर इथं अंडा टिक्का मसाला बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो, थोडासा लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि इथं मी 4 अंडी उकडून गोल आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्या पण आकारामध्ये कट करून घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत। आता इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेत आहे। जिरे फुलल्यानंतर इथं मी 2 कांदे चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत, ते घालून घेत आहे। तर हे कांदे छान असे तेलामध्ये परतून घेऊया। मीडियम गॅसवर कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता कांदे परतल्यानंतर आता इथं वाटण तयार करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। हे बघा, इथं मी वाटण छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट। आता यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला। हे मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, इथं मी सर्व मसाले छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 2 चमचे दही घालून घेत आहे, हे पण मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे मसाले मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, हे मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही, इथं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 2 वाटी गरम पाणी घालून घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे आता मिक्स करून घेऊया। हे बघा, आता इथं उकळी आलेली आहे। आता याच्यावर मी झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट छान असं ग्रेव्ही शिजवून घेणार आहे। 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। बघू शकता तुम्ही, ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अंडी घालून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही पण ग्रेव्ही प्लेट झाकून मीडियम गॅसवर 2 मिनिट शिजवून घेऊया। जास्त शिजवायची नाही, फक्त 2 मिनिट शिजवून घ्यायची आहे। इथं बघू शकता तुम्ही 2 मिनिट झालेले आहे। मी इथं प्लेट काढून घेतलेला आहे। तर मिक्स करून हे बघा, मस्त अशी आपली ही अंडा टिक्का मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे। बघू शकता तुम्ही, इथं झणझणीत आणि चमचमीत असा अंडा टिक्का मसाला तयार झालेला आहे। बनवायला एकदम सोपा आणि एकदम कमी साहित्यामध्ये हा अंडा टिक्का मसाला तयार होता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।